चंद्रकांत अण्णा पारडे. होय. तांबरवाडीचा होता. तांबरवाडीचा. काय करता होता म्हणजे ते ही व्यवसाय बघा ही आहे. हा मी मध्ये व्यवसाय करत नव्हतो. हा पण आता मी काय केले, काम करून थकलो. सलाबचं काम करून हे करून ते करून मग अखेरीला मला ते वय झालं म्हणून मी भंगारी भंगार गोळा करून निघता बा. ती गोळा करतोय. बिसलेरी बाटली बिटली बरोबर. तिथं कुठे बी माझ्या मनाला वाटलं तिथं. आणि घर घर तांबडवाडीला मी जात नाही घरी. लेकर आहेत की पोरगी आहे पोरगा आहे. काय करते पोरग? पोरग मग 12वी शिकलेला आहे. 12वी पास आहे. लग्न झाले. हा त्याला 2 लेकरं बी. हा हा माझी बायको बी पीपी पटेल माहिती आहे ना, पीपी पटेल कंपनी. हा त्या कंपनीमध्ये माझी बायको जवळजवळ 30 वर्ष सर्व्हिस केली. हा पीपी पटेल हा कंपनी. आमच्या घरी सासू बी आहेत. आम्ही डायरेक्ट कंपनीला पुढे बांधून देतो. बरोबर. हा मग ते काय झालं, माझ्या बी काय तर तिकडे राहिलो आम्ही. पहिल्या झूटची गोष्ट सांगतो तुम्हाला, तिथून सुरुवात करतो. आम्ही लग्न केल्यावर डोंबिवलीला गेलो. बरोबर. ठाणे जिल्ह्यामध्ये डोंबिवली माहिती आहे ना तुम्हाला. डोंबिवलीला गेलो, तिथं राहिलो. मग झोपडपट्टीमध्ये, इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मी राहत होतो. त्याचा प्रश्न असा झाला, माझ्या हाताने गलती झाली. घरदार मिळालं तर मी विकून टाकलं. हा तिथं म्हणजे सस्तात विकून टाकलं. काय करायचं होतं मग, भांडणं तोडणं लेवायची. हो मी म्हणलं चला बायको लेकरं घेऊन इकडे आली. माझी पोरगी बी तिथं युवकानंद शाळेमध्ये शिकली. माझं पोरग तिथं 5वी शिकलं. नंतर इथे 12वी. बायकोला माहिती आहे माझ्या इथं यावं तुळजापुरात. त्याच्या खाली कोणतं गाव आहे ते? नाही, सांगवी. नंतर मी काय करलो, जीवनाला वाटलं मी कोणाच्या स्वऱ्या माऱ्या काय जी मला खाली बिस्लरी मिळेल का ऐकणार मी असं. माझा तुम्हाला इथं बाईक कुठे इथं तुमच्या इथं आहे की जेवतोय खातोय. कोणाचे झाडू मार, हो कोणाचं काय कर, कोणाचं काय कर. त्यांनी सांभाळत नाही का पोरग? सांभाळते ते. मग घरी मला निवडून दे. असा डोक्याला माझा परिणाम झाला. म्हणजे काय परिणाम नाही माझ्या डोक्याला, मी छान आहे पण वैतागून असंच वैतागलो मी. कशामुळं कुठल्याच ह्याच्यात वैतागते माणूस. जायचं तरी लेकरावर पोराकडे जाऊन आपलं राहायचं. काय ही गोष्ट अशी आहे बघा, दुसरं काही नाही. जर परत तुम्ही कुठं पोलिटिशियनला आहे आमच्या जगामध्ये, तुम्ही आपल्या बाहेर इकडे जेवढी यश आहे. सोलापूरला राहिलो, सलाबचं काम करतो. सलाब भराय कळते की तुम्हाला? एका सेकंदला खाली येते बघा. सोलापूरला काम केलं बिगारी, तिथं काय दिवस केलो. नंतर लईच त्रास दिले म्हणून मी काय करू माहिती आहे का, एक जण आला मला म्हणलाय मामा तंबाखू द्या की मला. मग मी माझ्याकडे पैसे नव्हतं. म्हणले भैया असं जवान पोरला मला म्हणला, भैया तुम्ही एक काम करा, तंबाखू नाही रे भैया जा तुम्ही. त्यांनी पण केलेलं होतं, मी काय केलेलं नव्हतं त्या दिवशी. खरंच आहे. मग त्यांनी काय केलं, मला हाताला धरलं. मला त्यानं डबल वापस मला बोलायला लागला, अहो द्या की मामा तंबाखू म्हणते. अरे म्हणलं तंबाखू नाही, माझ्याकडे झेर खायला पैसे नाही तुम्हाला, आणि तू तंबाखू मागतोस का म्हणून. तसं बोलल्यावर त्याने काय केलं, गपदिरी माझ्या हाताला धरून कुठे नेलं. तेव्हा वारी होती, हीच आकाडी वारी. वाळवटीला दुकान आहे, त्यानं घरी तिथे नेलं. मला या मामाला 100 रुपये द्या म्हणून. काय बोलला, 100 रुपये द्या आणि एक असला भोत द्या म्हणून. त्याने भोत दिला आणि 100 रुपये दिले. त्या पोराने काय केले, म्हणला तुमच्याकडे माझं 850 रुपये जमा आहेत, त्यातले 100 रुपये मामाला द्या. नंतर मग त्याने मला घेऊन गेला कैकाडी महाराजाचा मठाकडे. मग मला माहितीच नाही, हे काम मी केलेलं नव्हतंच. मग मला त्यानं असं दाखवलं, लोक अशी बुच काढायचं करून जरा पोत्यामध्ये टाकायचं. मी जास्त माल बसते. आता कळलं असं. मग मी गेलो, त्याला विचारलो कुणीकडे जाऊ.
त्यानं मला ती रेल्वे आहे की पटरी काय कडे माझी ती रेल्वे पटरी गेली वा तिकडे सांगलीला तिथं मला सोडून दिलं त्याने. मला काय सांगितलं त्याने असं जायचं मला गोळा करीत माऊली 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 म्हणे. आपली कपडे जरा घाण असते ती येतोय मग येतो मला तिकीट भरतोय बरं येतोय आलोच मी एक कोणतरी घेऊन जायला आलोच मी लगेच मला माऊली ओळखीचे ते माणसं सगळे. माऊली 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 म्हणे जायचं घेऊन जायचं आव आलोच मी सरकार इथं बघा माऊली 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 म्हणे जायचं कोणाला लई छाटाछाटी करणं वारकरी एकदम कडक कपडे मध्ये असते छाटायचं नाही आणि बाटली असं करून दाखवून मी जमा करायला लागलो बाटल्या मी रेल्वे स्टेशनकडे गेलो 250 रुपयाच्या बाटल्या माझ्या खिशात रुपया नव्हता पण 250 रुपयाच्या बाटल्या मला भेटल्या मग मी आलो म्हणला सरळ जायचं सिमेंट पुलावर पण पंढरपूरचा सिमेंट पूल माहिती आहे तुम्हाला अंधगडी पूल खालून तिथं आहे दत्त म्हणून एक आहे मालक तिथं मी बाटल्या घेतली मामा म्हणला पहिल्याच चक्कर मध्ये 250चा माल आणला बरं केला होतं म्हणला ते सीझन बघून असते आता काहीच भेटेना बघा आता इथं नवरात्रामध्ये तुळजापूर आता सध्या काय माहिती आहे आता का कष्ट करूनच खाता म्हणा घेतो मी. कष्ट करूनच खातो कोणाची चुरी नाही कोणाची मारे नाही कोणाला काय बोलले नाही राहता कुठं आता इथं भंगारच्या दुकानावर झोपायचं हे सगळी आता बघितलं काय एकट्या गल्लीमध्ये कामं करतोय झाडू मारतोय कोणाचं कचरा फेकतोय असलंच काम. जन्म कधी झाला तुमचा? माझा जन्म बघा 1972 हा 1972 ला दुष्काळ पडला त्या टायमाला मी 7 वर्षाचा हा आपल्या बाईनी इंदिरा गांधी सुकडी काढली 65चा जन्म आहे तुमचा माणूस. सुकडी काढली की सुकडी सुकडी कुठं काय गोल गरीबाला त्या टायमाला मी 7 वर्ष 1972 आणि तेव्हा मी ती कुठं राहतो हे बी सांगतो तुम्हाला. ती मालकबेल जायची चिचोली मधून ठीक खाली चिचोलीला होतो मग नंतर मी लग्न झाल्यावर मुंबईला गेलो असे. आता व्यवस्थित आहे का तुम्हाला बरं वाटतं का आता सगळं? बरोबर आहे आता घर बार नाही म्हणून काय वाटत नाही आता गरीबारी नाही म्हणून काही नाही खरेदारी बी पण आता ऐकायला पैसे जेवढं येईल तेवढं मी माझ्या टेन्शन मध्ये खर्चून टाकलं. माझं घरी जाताना पैसे लागतात की नातू पटून झाला मी जाई नाही बाबा जाई बोलवतात का मग तुम्ही? त्यांनी मग मला हुडकून गेले ती बर हुडकून गेले ती चल घरी म्हणते ती तुम्हीच मग जाण्या म्हणा की घरी. मी जाईच नाही आता मी काय करणार आहे हा. एवढा दसरा करून माझ्या घरी जाणार आहे. दसरा लांब आहे की अजून? त्याच्या आधी बी जाऊ शकतो जरा चांगला धंदा जाऊया आहे. की नातावाकडे? माझ्याकडे 20 किलोचा गोदा आट आहे ह्याच्यामध्ये किती 20 किलो बिस्लरी बसते त्या आत बारका घेऊन फिरतो पाटल्याच घेऊन काय करू आता सध्या काहीच बाटल्या भेटणार सध्या गर्दी पण नाही का? गर्दी बी नाही गर्दी असली तर बाटल्या गर्दी बी नाही आणि यात्रा बी नाही हे काम असं आहे. चालतं ते जावं मग ते मामा कुठं म्हणले तिथं जाऊन बाटल्या. तिथं जाऊन आणते ती काय मोठी लॉजिक आहे की त्यांची काय माहिती लॉजिक मला म्हणते तिथे ना त्यांच्याकडे कसं राहते मला म्हणते जी भूक लागली तर जेवण मागत जातो बर बर मोठी काय लॉजिक मोठी काम करायचं खायचं कोणाचं एक नको कोणा दोन नको काय तर म्हणजे माणसाला काय तर असं वाटलं का वाईट वाटलं का तर मग काय होतं काही नाही माझी बायको चांगली आहे हो माझी पोरं चांगली आहेत माझी पोरगी चांगली आहे जावळ चांगला आहे काही त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीच. तुम्ही जाय ना माझ्या स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे मान्य तर केलं तुम्ही स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. मी मान्यता केलोय हा. आमच्या गावातली तर माणसं रोजच येते हा. मला भेटतो ती जा बाबा घरी जा हा. इथं फिरू नको वरडायला दाढी बिडी असं ठेवू नको काय हे दाढी बिडी अशी ठेवू नको हा कपडे घाण करू नको म्हणजे घरी चांगलं राहायचं ना घरच्या आंघोळ पाणी करून मी चांगले कपडे घालून बाहेर पडायचं कामाला जायचं. जावा आता तुम्ही आता हे सीझन बी ऑफ आहे तोवर जाऊन पुन्हा या दसऱ्यात अजून मग याच्यामध्ये काय तुम्ही एवढं दिवस घेतला प्रॉब्लेम तर नाही ना काय नाही मामा तुम्ही कुठे काय प्रॉब्लेम तुम्ही स्वतःची चूक मान्य कराल.
स्वतःची चूक माझी काय माहितीये का हं. कोणाचं काय मी चोऱ्या माऱ्या हा? कोणाला मला असं मस्त राहायला वाटतंय आपलं एकटं राहायचं. काय करू मग हे झाले दुसरा प्रॉब्लेम आनंदी तर राहू ना, आनंदात आहे त्रास तर नाही की काय तुम्हाला? काही त्रास नाही काय म्हणजे त्रासीच आहे गोळा बाटल्या करायचं हे करायचं. गोळा करायचं विकायचं दुसरा प्रॉब्लेम व्यवस्थित राहा, घरी जावा, एकदा लेकरावाला त्या नातवाला काहीतरी घेऊन जावा, चालतो की आनंदित राहा. चालतो हा? येऊ का? बरं